कल्याण में बढ़ती आबादी को देखते हुए बिल्डर कल्याण के गांव में बैठकर बड़ी संख्या में बिल्डिंग बना रहे हैं। ऐसा ही मामला कल्याण पश्चिम के गौरी चाड़ा में देखने को मिला, जहां बिल्डिंग के लिए बिजली लाइन, पानी कनेक्शन, अन्य लागत जैसे महत्वपूर्ण उपयोगिताओं की आवश्यकता है। सर्वे क्रमांक 52 एवं सर्वे क्रमांक 5213 में प्रस्तावित डीपी रोड एवं वाटर चैनल बिछाने का काम शुरू किया है। कुछ ग्रामीण गड्ढों में बैठकर इसका विरोध कर रहे थे। स्थानीय निवासियों का कहना है, एमएस डेवलपर्स ने 12 मंजिल टावर बनाए हैं और हमारी जमीन पर बिना कोई मुआवजा दिए निवासियों का रास्ता रोका जा रहा है। हम पीढ़ियों से यहाँ रह रहे हैं, लेकिन महानगर पालिका की प्रस्तावित डीपी रोड हमारी जमीन से होकर गुजरती है और हमने उक्त जमीन किसी को हस्तांतरित नहीं की है और हमें किसी भी प्रकार का भुगतान नहीं मिला है। साहेब, माझं नाव द्वारकानाथ आत्माराम म्हात्रे। विषय आज जे जबरदस्ती करण्याचा पोलिसांकडनं प्रयत्न झालेला आहे साहेब। आमच्या मालमत्ता 50चा 2 आणि 52चा 13 आणि 47चा 1चा 2 या मालमत्तांचा आम्ही महापालिकेला सरेंडर केलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नाही। तरी आमच्यावर केडीएमसीकडून राजकीय दबाव आणून गेल्या 1 मेपासून केडीएमसीमधनं आम्हाला फोन येत होते का गुन्हे दाखल होतील, असं तसं। साहेब म्हटलं, आम्ही जागा सरेंडर केली नाही तर गुन्हे दाखल व्हायचा प्रश्न कुठे येतो। तर मग 47ची 3ची जी जागा आहे, महापालिकेत अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली। त्या बैठकीला टेंगले साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घोडे साहेब उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं का जी जागा तुम्ही सरेंडर केलेली आहे त्या जागेत तुम्ही पाण्याच्या लाईनीला अडवू शकत नाही, परंतु जी जागा सरेंडर केलेली नाही तिथे आम्ही काही करू शकणार नाही, असं अधिकारी बोलले। आणि आज जेव्हा लाईन टाकायला हे आले तेव्हा जी जागा सरेंडर केली नाही त्या जागेत सुद्धा पोलिसांमार्फत जबरदस्ती लाईन टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्या पोलिसांच्या कृतीला आम्ही सर्व गौरीपाड्यातील गरीब शेतकरी 200 शेतकऱ्यांनी आम्ही इथे आत्मदहनाचा इशारा देत आम्ही त्याला विरोध केलेला आहे। आणि तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो का आपले गृहमंत्री म्हणतात की हे सामान्यांचं सरकार आणि शेतकऱ्यांच्यावर अत्याचार करून हे बिल्डरधार्जिने हे सरकार वागतं, हेच का सर्वसामान्यांचं सरकार? ही कुठली हुकुमशाही चालू आहे? जी जागेचा आम्ही मोबदला घेतला नाही किंवा महापालिकेला सरेंडर केली नाही त्या जागेत आम्हाला शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाते। याचा कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा ही आपल्यामार्फत मी या शासनाला विनंती करतो। माझं नाव विश्वास म्हात्रे, आम्ही इथले स्थानिक शेतकरी आहोत आणि या शेतीचा आम्ही या जागेचा कुठलाही मोबदला घेतलेला नाही। तरी सरकारकडून आणि आपले राजकीय नेते आणि मुस्लिम बिल्डर्स यांच्याकडून आमच्याकडे पोलीस प्रशासनामार्फत दबाव आणून ही आमची जागा मोबदला न देता हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत। आणि यासाठी खूप आम्ही मेहनत केलेली आहे। आम्ही यासाठी पूर्वी अर्जही केलेले आहेत आणि ही जागा न्यायप्रविष्ट आहे, याचे आम्ही पूर्वी अर्जही केलेले आहेत। तरी वारंवार आम्हाला शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो। हे कुठेतरी थांबवण्यात यावे हीच आमची नम्र विनंती। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट।